नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, पल्लवी मराठी कथा या चॅनलवर आपलं स्वागत आहे. नकळत घडले सारे, भाग 46. मागील भागात. आता मला तुम्हाला खूप महत्त्वाचं सांगायचं आहे आणि मी आपल्या सगळ्यांच्या भविष्यासाठी जो प्लॅन केला आहे त्यात मला तुमच्या सगळ्यांची साथ हवी आहे आणि ती मला मिळेल याची मला पूर्ण खात्री आहे. पण आपल्या प्लॅनसाठी आणखीन एका महत्त्वाच्या माणसाची गरज आपल्याला आहे. ती व्यक्ती देखील आपल्याला मदत करेल यात शंकाच नाही, पण त्यासाठी ती व्यक्ती आपल्याला इथे यायला हवी आणि म्हणूनच पुढल्या 2 दिवसात त्या व्यक्तीला इथे बोलवायची जबाबदारी तुमची. आणि ती व्यक्ती आहे आदित्य सरपोतदार. आता पुढे. आदित्य सरपोतदार कोण आहे ही व्यक्ती? निशा. माहीत नाही, पण अभिने सांगितलं म्हणजे नक्कीच कोणीतरी महत्त्वाची व्यक्ती असेल. अपू. अरे पण तुम्ही कसे ओळखत नाहीत त्याला? निशा. नाही ग, मी अभिच्या तोंडून हे नाव कधीच ऐकलं नाही. अपू. हो आम्ही पण नाही, अनिश म्हणाला आणि त्याचबरोबर बाकी सगळ्यांनी देखील नाही म्हणून मान हलवली. सगळेच या नवीन नावाने विचारात पडले. आपण त्या व्यक्तीला ओळखत नाही, पण अभिसर त्याला ओळखतात आणि अभिसरांनी आपल्या प्लॅनमध्ये त्यांचा समावेश केला आहे, म्हणजे नक्कीच ती व्यक्ती विश्वासू असेल. आपण त्या व्यक्तीशी बोलायला पाहिजे. हो, मल्हार बरोबर बोलतोय. अपू. त्याचा काही कॉन्टॅक्ट नंबर वगैरे आहे का? मल्हार. हो, इथे लिहिला आहे. पिया. ठीक आहे, मग त्या नंबरवर कॉल कर. अपू. मी? पिया. हो तूच बोल. अपू. पण मी का? तुम्ही बोला ना. पिया गयावया करत म्हणाली. अगं तो माणूस कसा आहे आपल्याला माहीत नाही. अशा अवस्थेत एका स्त्रीचे बोलणं खूप फायदेमंद ठरतं, त्यामुळे तू बोल. अपू. ही इज राईट. मल्हार. ओके. पिया. आणि मग पियाने तिच्या मोबाईलवरून तो नंबर डायल केला. फोन खूप वेळ वाजत होता, पण कोणी उचलत नव्हतं. कोणी उचलत नाही. पिया. तू पुन्हा एकदा डायल कर. अपू. आणि मग पियाने पुन्हा एकदा तो नंबर डायल केला. इकडे पुन्हा एकदा त्याचा फोन वाजला. मस्त शॉवर घेत होता तो. त्याला आता कुणाशीही बोलायचं नव्हतं, म्हणून तर त्याने एकदा फोनकडे दुर्लक्ष केले आणि आता त्याने बाहेर असणाऱ्या फोनकडे वैतागून पाहिलं. त्याने मनातच देवापुढे हात जोडले. ती म्हणते तसं जर तू खरंच आहेस ना, मग हा फोन बंद कर. पण फोन बंद नाही झाला, म्हणून मग त्याने शॉवर बंद केला, टॉवेल गुंडाळला आणि तसंच बाहेर आला. जिममध्ये कमावलेली बॉडी, गोरा रंग, काळेभोर केस आणि काळजाचा ठाव घेणारी नजर, बाज आणि समोरचा खल्लास आणि फोन हातात घेतला. अननोन नंबर, तो स्वतःशीच म्हणाला. मग त्याने काही विचार केला आणि मग फोन उचलला. हु इज दॅट? आदित्य. आदित्य सरपोतदार? पिया जरा घाबरत बोलली. येस, तुम्ही कोण? आदित्य. मी पिया बोलते. पिया. कोण? आदित्य विचार करत म्हणाला. पिया अभिमन्यू पाटील. पिया पटकन बोलली. पिया अभिमन्यू पाटील म्हणजे अभि, राईट? आदित्य. हो, मी त्यांची वाईफ. पिया. हाय, सॉरी मी तुम्हाला ओळखलं नाही म्हणून तुमचा फोन उचलला नाही. आदित्य दिलगिरी व्यक्त करत म्हणाला. इट्स ओके, माझं खूप महत्त्वाचं काम आहे तुमच्याकडे. खरं तर अभिने मला तुमचा नंबर दिला आहे. तुमच्या मदतीची गरज आहे आम्हाला. मदत? माझी? अभि असताना? आदित्य न समजून म्हणाला. अभि इथे नाहीत. पिया भरल्या डोळ्यांनी म्हणाली. अभि इथे नाही म्हणजे कुठे आहे? आदित्य. जेल. पिया. काय? जेलमध्ये? पण का? आदित्य जवळजवळ ओरडतच म्हणाला. आणि मग पियाने त्याला ती भेटल्यापासून ते आतापर्यंत सगळं सांगितलं. सगळं काही ऐकून आदित्य तर शॉक झाला. त्याचा विश्वास बसत नव्हता की अभिने इतकं सगळं केलं, तेही स्वतः एक डॉन असून आणि फक्त एका मुलीसाठी. का तर तो तिच्यावर जीवापाड प्रेम करत होता. ठीक आहे, मी अभिसाठी काहीही करायला तयार आहे. आदित्य. खरंच? पिया. मी उद्याच तिथे येत आहे आणि हो, मी माझं येईन, तुम्ही काळजी करू नका. आदित्य. ओके. पिया. आणि मग दोघांनी फोन ठेवला. बाप रे, प्रेमात एवढं काही करतात? एखादी व्यक्ती प्रेमात इतकं सगळं करू शकते? मला तर विश्वास बसत नाही. खरंच प्रेमात इतकी ताकद असते का? देव जाणो, ती म्हणते तसं. तो त्याच्याच विचारात आवरायला गेला. इकडे पियाने सुटकेचा श्वास घेतला. थँक गॉड, ते तयार आहेत आपली मदत करायला. पिया.
तसं सगळेच निर्धास्त झाले. ठीक आहे, पण उद्या किती वाजता ते येणार आहेत तू काही विचारलं का त्यांना? अपू: नाही, पण ते म्हणाले की माझं मी येतो, तुम्ही काळजी करू नका. पिया: ठीक आहे, मी जाऊन सरांना सगळं कळवतो, म्हणजे पुढे काय करायचं आहे ते सर सांगतील. मल्हार: ओके. अपू. आणि मग मल्हार निघून गेला. आता आदित्य काय करणार आहे याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं आणि अभिच्या प्लॅनमध्ये नक्की आदित्यचा काय रोल असणार आहे. तुम्हाला हा प्रश्न पडला असेल ना? लवकरच याचं उत्तर मिळेल तुम्हाला. आज आदित्य येणार होता आणि मग अभिचा प्लॅन काय हे सगळ्यांना कळणार होता. आणि सगळे सकाळी लवकरच अभिच्या बंगल्यावर जमले. पण पिया मात्र अजूनही खाली आली नव्हती. काही वेळात आदित्य आला आणि मग पारुमावशीने तिला खाली यायला सांगितलं. तसं पिया खाली यायला निघाली. पिया सीडीवरून येत होती आणि तिचं लक्ष हॉलमध्ये तिच्याकडे पाठ करून उभ्या असलेल्या आदित्यकडे गेलं आणि ती पाहतच राहिली. ती काय, निशा, अपू आणि बाकी सगळेही त्याच्याकडे पाहत होते आणि आदित्य मात्र फोनवर बोलण्यात गुंग होता. पिया मात्र सीडी उतरता उतरता त्याच्याकडे एकटक पाहत होती. इतक्यात तिचा तोल गेला आणि ती पडणार इतक्यात तिने स्वतःला सावरले. पण तिला पडताना पाहून पारुमावशीने तिला आवाज दिला, पिया, सांभाळून. त्याबरोबर सगळ्यांनीच पियाकडे पाहिलं आणि निशा पटकन पियाच्या दिशेने धावली. पिया, तू ठीक आहेस? निशा. पियाने पोटावर हात ठेवून मानेने होकार दिला आणि मग तिला घेऊन निशा हळूहळू खाली आली आणि तिला सोफ्यावर बसवले. पारुमावशीने तिला पाणी आणून दिलं. तिने शांतपणे पाणी पिलं आणि मग अपूने आदित्यकडे पाहिलं तर तो पियाकडे पाहत होता. तुम्ही ठीक आहात मिसेस पाटील? आदित्यने काळजीने विचारलं. हो. पिया: या अवस्थेत तुम्हाला काळजी घ्यायला हवी, असं निष्काळजी वागून कसं चालेल? सॉरी. पिया आदित्य सकट सगळ्यांकडे पाहून म्हणाली. आदित्य? अपू: आदित्य. बसा ना. अपू: हो. आदित्य. आणि मग आदित्य पियाच्या समोर बसला. पण घरातले सगळेच त्याच्याकडे विचित्र नजरेने बघत होते. आदित्यने एकदा सगळ्यांकडे पाहिलं आणि म्हणाला, तुम्ही सगळे माझ्याकडे असे का पाहत आहात? तसं सगळ्यांनी एकमेकांकडे पाहिलं आणि मग अपू म्हणाला, ते आदित्य, मगाशी तुम्ही जेव्हा फोनवर बोलत होतात ना, तेव्हा मागून तुम्ही अभिसारखे दिसत होतात. तुम्हा दोघांच्यात खूप साम्य आहे. अपू: हो, हे बरोबर आहे आणि म्हणूनच आमची एकमेकांशी मैत्री झाली आणि आजपर्यंत ती टिकली. खरं तर मी आणि अभि पहिल्यांदा अमेरिकेत भेटलो आणि आमच्या एकसारख्या दिसण्यामुळे आम्ही फ्रेंड झालो, अगदी जीवाभावाची. आदित्य त्यांच्या मैत्रीबद्दल भरभरून बोलत होता. आदित्यने त्याच्या बोलघेवड्या स्वभावाने सगळ्यांचीच मने जिंकली. तेवढ्यात मल्हार आत आला. तो आला तसं सगळेच उभे राहिले. मल्हार, अभि कसा आहे? अपूने त्याला आल्या आल्या विचारले. सर ठीक आहेत. आणि हो, ते मिस्टर आदित्य आले का? मल्हार: हो, हे मिस्टर आदित्य सरपोतदार. अपू. तसं मल्हार आणि आदित्यने एकमेकांना हेलो केलं. बरं मल्हार, अभिने काही सांगितलं? अपू: हो. मल्हार. आणि मग मल्हारने त्याच्या खिशातून 2 कागद काढले आणि एक कागद पियाला दिला तर दुसरा कागद आदित्यला. सरांनी हे तुमच्यासाठी दिलं आहे. खरं तर सर तुम्हाला कॉल करणार होते, पण तिथून हे शक्य नाही म्हणून सरांनी हे लेटर दिलं आहे. यात प्लॅन काय आहे ते सांगितलं आहे, तर तुम्ही सगळे ते बघा. तसे सगळे बसले आणि मग आदित्यने ती लेटर वाचायला सुरुवात केली. इकडे पियाने देखील लेटर वाचायला सुरुवात केली. माझी पिऊ, हा प्लॅन करताना सतत एकच विचार मनात येत होता की तुला या प्लॅनचा हिस्सा बनवायचं की नाही. पण खूप विचार करूनच लक्षात आलं की हा प्लॅन तुझ्याशिवाय अपूर्ण आहे आणि म्हणूनच एक शेवटचं वाईट काम करताना मला तुझी सोबत हवी आहे. आणि त्याचबरोबर आदित्यही या प्लॅनमध्ये खूप महत्त्वाची भूमिका करणार आहे. बाकी सगळे पण असतील तुमच्या मदतीला, पण तुला आणि आदित्यला या खेळात खूप महत्त्वाचं काम करायचं आहे. आणि मग पुढे प्लॅन, ज्याविषयी मी तुम्हाला नंतर सांगणार आहे. इकडे आदित्यनेही लेटर वाचलं आणि वाचून झाल्यावर पिया आणि आदित्यने एकमेकांकडे पाहिलं. दोघांच्याही चेहऱ्याचा रंग उडाला होता आणि मग दोघांनी सगळ्यांना आपला प्लॅन सांगितलं. तसं तो अभिचा प्लॅन होता. अभिने खूप विचार करूनच हा प्लॅन रचला असणार, त्यामुळे त्यात काही शंका घेण्यासारखे नसणार. पण तरीही जर काही कणभर जरी गडबड झाली तरी अभि, आदित्य आणि पिया तिघांचेही आयुष्य उद्ध्वस्त झालं असतं. अभिला तर फाशी झाली असती. त्यानंतर तर पियाचं अस्तित्वच उरणार नव्हतं. परिणामी येणाऱ्या बाळाच्या आयुष्यावर परिणाम होणार होता. आणि आदित्य, त्याच्या तर या सगळ्यांशी काही एक संबंध नव्हता.
तरीसुद्धा फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला असता. पण तरीही सगळ्यांनी ही रिस्क घेतली होती. त्यानंतर सगळेजण खूप वेळ चर्चा करत होते. अभिच्या प्लॅननुसार सगळ्या गोष्टी करायच्या होत्या. त्यासाठी लागणारं सामान आणण्यासाठी अनिश आणि धर्मा गेले. त्यानंतर तुका इतर गोष्टीची व्यवस्था करण्यासाठी गेला. निशावर कोणी संशय घेऊ नये म्हणून ती देखील तिथून निघून गेली. आता जेनी आणि पिया तयारीला लागल्या. अपू देखील प्लॅननुसार तयारी करत होता. 2 दिवसांनी केस कोर्टात उभी राहणार होती. त्याप्रमाणे त्याला अभिचा वकील म्हणून तयारी करायची होती. इकडे मल्हार देखील तयारी करत होता. प्लॅनची सुरुवात पोलीस स्टेशनमध्येच होणार होती, म्हणून त्याला देखील महत्त्वाची कामगिरी करायची होती. तो देखील त्याच्या काही विश्वासू कॉन्स्टेबलला बरोबर घेऊन कामाला लागला होता. कारण कोणत्याही परिस्थितीत जे काही करायचं होतं ते आज रात्रीच करायचं होतं. आदित्य देखील हॉटेलवर निघून गेला. तो तिकडूनच येणार होता. जवळजवळ सगळ्यांचीच तयारी झाली होती. आता फक्त सगळे रात्र होण्याची वाट पाहत होते. घड्याळाच्या पुढे सरकणारा प्रत्येक काटा प्रत्येकाच्या काळजाची धडधड वाढवत होता. येणारी वेळ काय घडवणारी होती हे त्या देवालाच माहीत. एकतर झालं तर सगळंच छान होणार होतं, नाहीतर सगळंच उद्ध्वस्त होणार होतं, तेही कायमचं. रात्रीचे 11 वाजले होते. सगळेच बेचैन होते. अभि तुरुंगात, अपू त्याच्या घरी, निशा हॉस्पिटलला, तर बाकी सगळे पियासोबत बंगल्यावर. तर आदित्य हॉटेलमध्ये बेचैन होते. सगळ्यांचेच लक्ष राहून राहून घड्याळाकडे जात होतं. कधी एकदा मल्हारचा मेसेज येतोय आणि आपण कामाला सुरुवात करतोय, असं सगळ्यांनाच झालं होतं. त्याचबरोबर काम व्यवस्थित पार पडेल की नाही याचं देखील टेन्शन आलं होतं. त्यानंतर रात्री 12च्या आसपास मल्हारचा मेसेज आला आणि इकडे पिया तर हॉटेलमध्ये आदित्य कामाला लागला. प्लॅन स्टार्ट. 12:30च्या आसपास पिया, जेनी, अनिश आणि धर्मा पोलीस स्टेशनला पोहोचले. सगळे जवळजवळ धावतच मल्हारसमोर उभे राहिले. सर, प्लीज मला एकदा अभिना भेटायचं आहे. पिया रडका चेहरा करून गयावया करत म्हणाली. हे पहा मिसेस पाटील, ही वेळ भेटायची नाही, त्यामुळे तुम्ही आता घरी जा आणि उद्या भेटायच्या वेळी या. मल्हार कडक शब्दात म्हणाला. प्लीज सर, प्लीज, एकदा मला त्यांना भेटायचं आहे, प्लीज सर. पिया रडत म्हणाली. हे पहा मिसेस पाटील, मी सांगितलं ना, आता तुम्ही त्यांना नाही भेटू शकत. मल्हार शांतपणे म्हणाला. प्लीज मला एकदा प्लीज. पिया अजून काही बोलणार त्याआधीच एक सरदारजी आत आले. ओए साहब जी, अजीब शहर है जी आपका, आते ही मेरा सामान चोरी हो गया जी. देखिए सरदार जी, आप उस टेबल पर जाइए और अपनी कंप्लेंट लिखवाइए. मल्हार. नहीं जी नहीं, मैं तो अपनी कंप्लेंट आप ही से लिखवाऊंगा जी, आप ही यहाँ के इंचार्ज हो ना. सरदार जी. देखिए सरदार जी, समझने की कोशिश कीजिए. मल्हार. प्लीज मला एकदा अभिना भेटू द्या. पिया दोघांच्या मध्येच बोलली. प्लीज तुम्ही समजावा त्यांना, ह्या वेळेला त्यांना भेटू नाही देऊ शकत. मल्हार अनिश आणि जेनीकडे बघून बोलला आणि त्याने हलकेच अनिशला डोळा मारला. तसं अनिशने पियाकडे पाहिलं आणि म्हणाला. वहिनी, ते बरोबर बोलतायत, आता आपल्याला त्यांना भेटता नाही येणार. प्लीज साहेब, रागवू नका. खूप वाईट स्वप्न पाहिलं त्यांनी, म्हणून खूप घाबरल्या आणि इथे यायचा हट्ट धरून बसल्या. मी खूप समजावलं त्यांना, पण त्या नाही ऐकल्या. अनिश मल्हारकडे बघून म्हणाला. प्लीज एकदा. पिया पुन्हा रडत अनिशकडे बघून म्हणाली. इतक्यात अनिशने तिला इशारा केला आणि दुसऱ्या क्षणी पियाने डोळे मिटले आणि ती पडणार इतक्यात अनिश आणि जेनीने तिला सावरले. तसे पोलीस स्टेशनमधले सगळेच धावत आले. मल्हार देखील तिच्या जवळ आला आणि त्याने पटकन मागे वळून त्याचा विश्वासू कॉन्स्टेबल शिंदेला इशारा केला. वहिनी, काय झालं तुम्हाला? डोळे उघडा. जेनी तिच्या गालावर टॅप करत म्हणाली. इकडे पोलीस स्टेशनमधले सगळेच पियाच्या अवतीभोवती जमले. शिंदेने लगेच सरदारजीला इशारा केला आणि त्याच्या मागे यायला सांगितलं. कोणाचं लक्ष नाही हे पाहून सरदारजी शिंदेच्या मागे गेले. काही क्षणात ते एका कोथळीजवळ उभे होते. शिंदेनी पटकन कोथळीचा दरवाजा उघडला आणि सरदारजीला आत जायला सांगितलं. आदित्य. अभिने आदित्यला हाक मारली आणि पटकन त्याला मिठी मारली. हा आलेला सरदारजी दुसरा तिसरा कोणी नसून आपला आदित्य होता, जो सरदारजीच्या वेशात आला होता. अभि, कसा आहेस? आदित्यने अभिला मिठी मारता मारता विचारलं. आता तू आला आहेस ना, मग मी लवकर ठीक होईन. अभि. म्हणून तर आलो आहे. आदित्य. लवकर आवरा साहेब, आपल्याकडे जास्त वेळ नाही. बाहेरून शिंदे दबक्या आवाजात म्हणाले. तसं दोघांनी पटकन स्वतःच्या आवरायला घेतलं आणि मग काही मिनिटात दोघांनी भराभर आपले कपडे बदलले. आदित्यने अभिचे कैद्यांचे कपडे घातले.
तर अभिने आदित्यने केलेला सरदारजीचा वेश परिधान केला. त्यानंतर मात्र मागून जर कोणी त्यांना पाहिलं तर अभि आणि आदित्यमधील फरक ओळखणं देखील कठीण झालं असतं. त्यांचं आवरून झालं तसं परत शिंदेने आवाज दिला, साहेब झाला असेल तर निघा. मग सरदारजीच्या वेशातील अभि बाहेर आला आणि आदित्य अभिच्या जागेवर जाऊन पाठ करून झोपला. आणि मग अभि पुन्हा गुपचूप बाहेर येऊन गर्दीत मिसळला. पिया अजून शुद्धीवर आली नव्हती. ते पाहून एक नाईट शिफ्टला काम करणारी महिला कॉन्स्टेबल म्हणाली, साहेब अशा अवस्थेत त्यांची जास्त काळजी घेणं गरजेचं आहे. तुम्ही एक काम करा, त्यांना हॉस्पिटलला घेऊन जा. तसं बाकी सगळ्यांनी देखील माना डुलवल्या. जी मॅडम एकदम सही कह रही है. सरदारजीच्या वेशातला अभि म्हणाला. ठीक आहे, आम्ही त्यांना घेऊन जातो. अनिश. कॉन्स्टेबल पवार तुम्ही यांच्यासोबत जा, मल्हारने एका कॉन्स्टेबलला सांगितलं. पवार आणि शिंदे हे मल्हारची खास माणसं. तर पोलीस स्टेशनमध्ये मेहताची ही खास माणसं होती. ती म्हणजे इन्स्पेक्टर कदम आणि कॉन्स्टेबल माने. कदम घरी होते तर माने नाईट शिफ्टला अभिवर बारीक नजर ठेवून होते. हो साहेब. कॉन्स्टेबल पवार. आणि हो शिंदे, तुम्ही या सरदारजी सोबत जा आणि त्यांचे सामान कुठे हरवलं आहे ते जरा बघा. मल्हार. तसं अभिने अनिशला इशारा केला. अनिशने पटकन पियाला हळूच उचललं आणि बाहेर आला. त्याच्यासोबत जेनी आणि धर्माई होते. अनिशने हळूच पियाला गाडीच्या मागच्या सीटवर झोपवले. जेनीने पियाच्या डोकं तिच्या मांडीवर घेतलं. धर्मा ड्रायव्हिंग सीटवर बसला आणि अनिश त्याच्या बाजूला. आणि त्यांच्या मागे पोलीस जीप होती. त्या गाडीत अभि आणि कॉन्स्टेबल शिंदे होते. दोन्ही गाड्या निघाल्या. गाड्या पोलीस स्टेशनपासून काही दूर आल्यावर थांबल्या. वहिनी उठा, बॉस आले, अनिश पियाला म्हणाला. तसं पिया पटकन उठली आणि मग सगळेच गाडीच्या बाहेर आले. अभिने धावत येऊन पटकन पियाला मिठी मारली. अभि, तुम्ही ठीक आहात ना? पियाने अभिला विचारलं. हो, मी ठीक आहे. तू ठीक आहेस ना? अभि. हो. पिया. साहेब लवकर चला, अजून आपल्याला खूप काही करायचं आहे. शिंदेनी पटकन आठवण करून दिली. हो. अभि. बॉस, मी तुमच्यासोबत येतो. धर्मा. नाही धर्मा, तुम्ही या सगळ्यात कुठेही येता कामा नये. ही माझी शेवटची लढाई आहे आणि मला ती एकट्यानेच लढायची आहे. तुम्ही फक्त पियासोबत राहून तिची काळजी घ्या आणि स्वतःचीही काळजी घ्या. माझ्यासाठी हीच तुमची खूप मोठी मदत असेल. अभि. पण बॉस. अनिश. मी सांगितलं ना, जा तुम्ही. अभि जरा दम देत म्हणाला. ओके बॉस. अनिश. चला शिंदे. अभि. हो. शिंदे. आणि मग पुन्हा गाड्या सुरू झाल्या. अभि वेगळ्या दिशेला तर पिया आणि बाकी सगळे वेगळ्या दिशेला गेले. काही वेळात पियाला घेऊन हॉस्पिटलला आले. निशाने देखील तिच्यावर ट्रीटमेंट सुरू करण्याचे नाटक केलं. अपू, तुका आणि सुलेखा मावशी देखील हॉस्पिटलला आले. इकडे अभि मेहताच्या बंगल्यावर आला. बंगल्यापासून काही अंतरावर शिंदेंनी गाडी थांबवली. साहेब, मी पण येतो तुमच्यासोबत. शिंदे. नाही शिंदे, तुम्ही आधीच खूप केलं आहे माझ्यासाठी. अभि. तुम्ही जे केलं आहे माझ्यासाठी त्यापुढे हे काहीच नाही. माझ्या मुलीचा अपघात झाला तेव्हा लाखो रुपयांची गरज होती. माझ्यासारख्या साध्या हवालदाराला तेवढी रक्कम जमा करणं शक्य नव्हतं. नातेवाईकांनीही पाठ फिरवली. पण तुम्ही माझ्या नात्याचे ना गोत्याचे, तुम्ही कसलाही विचार न करता ती रक्कम मला दिली. तेव्हा कुठे माझी पोरगी वाचली. मग तुमच्यासाठी मी एवढं तर करूच शकतो ना. शिंदे. शिंदे, ते उपकार नव्हते, माणुसकी होती. अभि. तरी पण साहेब. शिंदे. ते काही नाही शिंदे, तुम्ही इथेच थांबा, मी काही वेळात परत येतो. अभि. बरं साहेब. शिंदे. इकडे हॉस्पिटलमध्ये पिया आणि बाकी सगळे टेन्शनमध्ये होते. आता नक्की काय घडणार होतं. पियाने त्याला स्वतः परमिशन दिली होती काहीही करण्याची. पण आता या सगळ्यामुळे अभि सुटण्याच्या ऐवजी पुन्हा अडकायला नको. तर पोलीस स्टेशनमध्ये मल्हार आणि आदित्य टेन्शनमध्ये होते. काहीही करून अभि लवकरात लवकर परत येणं गरजेचं होतं. माने अधूनमधून अभिच्या कोथडीजवळ गिरट्या घालत होते आणि मग अभि कोथडीत आहे हे कदमला सांगत होते. त्यामुळे मेहता, कदम निर्धास्त होते. याआधी अभि मेहताच्या बंगल्यावर आला होता आणि त्यामुळे मेहताच्या बेडरूमपर्यंत पोहोचणं त्याला सहज शक्य झालं. बंगल्याच्या मागच्या बाजूने तो आत घुसला आणि सरळ मेहताच्या बेडरूममध्ये घुसला. मेहता शांतपणे झोपला होता. गार्ड सगळे बाहेर होते. रात्रीच्या वेळी मेहता एकटेच बंगल्यात असायचे. सर्वंट वगैरे त्यांच्या क्वार्टरमध्ये असायचे. त्यामुळे रात्री बंगल्यात काही घडलं तरी कोणालाच काही कळणार नव्हता, जोपर्यंत मेहता स्वतःहून कोणाला बोलवत नाही तोपर्यंत. अभि मेहताच्या बेडरूममध्ये गेला तेव्हा मेहता आरामात झोपले होते. अगदी काही दिवसातच अभि फासावर पोहोचेल
आणि मग त्यांच्या आयुष्यातील सगळ्यात मोठा काटा कायमचा दूर होणार होता. अभि हळूच त्यांच्या बेडजवळ गेला आणि पहिल्यांदा मेहताचा मोबाईल साईड टेबलावर ठेवला होता. तो घेतला आणि स्विच ऑफ केला. सिम कार्ड काढून स्वतःच्या खिशात ठेवलं. इतर लँडलाईन फोनच्या वायर कट केल्या आणि मग तो मेहताकडे वळला. मेहता, मेहता उठा. अभिने मेहताला हलवले. तसं मेहता डोळे चोळत उठले. कौन है? मेहता, मैं हूँ अभिमन्यु पाटिल. अभी तुम इस वक्त यहाँ पर? तुम्हें तो जेल में होना चाहिए था. मेहता, हाँ, आपकी दया से तो मुझे वहीं पर होना चाहिए था, पर क्या करें, इस दुनिया में कुछ बुरे लोग हैं आपकी तरह, तो कुछ अच्छे लोग भी हैं मेरी तरह, और उनकी बदौलत आज मैं आपके सामने हूँ. अभी, मुझसे क्या चाहते हो? मेहता गुरमीत म्हणाले. आपकी यही बात मुझे बहुत पसंद आती है. सीधा मुद्दे पर आते हैं, घुमा फिरा के बात ही नहीं करते. चलिए छोड़िए इन बातों को. तो आपने क्या पूछा, मुझे क्या चाहिए? तो मैं बताता हूँ मुझे क्या चाहिए. वो सारे सबूत जो आपके पास मेरे खिलाफ है. अभी, मेरे पास कोई सबूत नहीं है. मेहता, अच्छा. असं म्हणून अभि हसला आणि इकडे तिकडे शोधाशोध करू लागला. मैंने कहा ना कुछ नहीं है मेरे पास. मेहता, पण अभि काही ऐकत नव्हता. तो आपल्या कामात मग्न होता. मेहताने मात्र आपला मोबाईल घेतला आणि फोन करत होता. अभिने तिरक्या नजरेने त्यांच्याकडे पाहिलं आणि म्हणाला, तुमचे सगळे फोन मी खराब केले आहे. कोणाला फोन लागणार नाही. आणि हो, आरडाओरडा करू नका, त्याचाही काही फायदा होणार नाही, कारण तुमचे घर तर साऊंडप्रूफ आहे ना. तसं मेहता बाहेरच्या दिशेने निघाले. मेहता, अभि. मेहताने मागे वळून पाहिलं तर अभिच्या हातात काही वस्तू होत्या. इससे कहते हैं किस्मत. मुझे तो सिर्फ अपने खिलाफ जो सबूत है वो चाहिए थे, लेकिन मुझे तो आपके खिलाफ सबूत मिल गई. अभि त्याच्या हातातल्या वस्तू हलवत म्हणाला, आपके जैसा आदमी इतनी जरूरी चीज़ें ऐसे कैसे रख सकता है. अभि हंसत हंसत म्हणाला, मुझे वो सबूत वापस दो. मेहता, क्यों दूँ? इन्हें अगर मैं मीडिया में दे दूँ तो आपकी बदनामी होगी. इतने सालों से जो अच्छाई का चोला आपने पहने रखा है, तो कहीं ऐसा ना हो एक ही झटके में उतर जाए, आपका असली चेहरा सबके सामने आ जाए और लोग आपके ऊपर थूकना शुरू कर दे. अभी, देखो, तुम्हारे खिलाफ जो सबूत है वो तुम लेकर जाओ और बाकी मुझे वापस करो. उससे तुम्हारा कोई मतलब नहीं. मेहता, मतलब तो आपका भी नहीं था मेरे बीवी और होने वाले बच्चे से. तो फिर आपने उन्हें मारने की कोशिश क्यों की, वो भी कई बार? क्यों? अभी रागाने ओढ़ून बोला, देखो, मुझे माफ़ कर दो, आगे से ऐसा नहीं होगा. मैं तुमसे वादा करता हूँ कि आज के बाद तुम्हारे फैमिली की तरफ आँख उठाकर भी नहीं देखूंगा. मेहता हाथ जोड़ून विनवणी करत म्हणाले, वो तो तब करूँगे जब आप जिंदा रहोगे. अभी रहस्यमय हंसत म्हणाला, क्या मतलब है तुम्हारा? क्या करोगे मेरे साथ? मेहता घाबरून म्हणाले, वही जो आप मेरे साथ करने वाले थे. आपकी सारी सच्चाई दुनिया को बताऊंगा. अभी, देखो, ऐसा मत करना. मेहता आपल्या छातीवर हात ठेवत म्हणाले, मैं ऐसा ही करूँगा. अभी, देखो, अभी मेरी तबीयत ठीक नहीं है. पहले ही 2 बार हार्ट अटैक आ चुके हैं मुझे. मेहता आता जास्तच कणवळत म्हणाले, सॉरी, मैं ऐसा ही करूँगा. अगर जिंदा बचे तो अपनी आंखों से खुद देख लेना. अभी बोलला आणि सरळ बाहेरच्या दिशेने निघाला. अभी रुको, प्लीज, मेरी इतनी सालों की मेहनत बर्बाद मत करो. मेहता जमिनीवर लोळत क्षीण आवाजात म्हणाले. पण ऐकण्यासाठी अभि होता कुठे? तो पुन्हा बंगल्याच्या मागच्या बाजूने शिंदे होते तिथे आला. साहेब, तुम्ही आलात? सगळे पुरावे मिळाले? शिंदेंनी अभि आल्यावर घाईघाईने विचारलं. हो, सगळे पुरावे मिळाले. अभि, मेहताने स्वतः दिले तुम्हाला घाबरून? शिंदे, नाही शिंदे, तो स्वतः देणार नव्हताच. अभि, मग इतक्या सहज कसे मिळाले? शिंदेंनी शंका व्यक्त केली. शिंदे मांजर डोळे मिटून दूध पितं. त्याला असं वाटतं की आपल्याला कोणी पाहत नाही, पण ते विसरतं की डोळे त्याचे बंद आहेत, इतरांचे नाही. अभि, म्हणजे? शिंदे, शिंदे, इतक्या महत्त्वाचे पुरावे कोणी उशाखाली ठेवून झोपतं का? अभि, काय? शिंदे, हो. अभि, एडछाप आहे. शिंदे, तसं. अभि हसला. पण साहेब, उद्या त्याने काही केलं तर? शिंदे,
मला नाही वाटत तो उद्या काही करण्याच्या लायकीचा राहील. अभि, तुम्ही मारलं त्याला? शिंदेने आश्चर्याने विचारले. नाही, 2 वर्षापूर्वीच ठरवलं होतं. आता कुणाचेही रक्त आपल्या हाताला लागू द्यायचं नाही, म्हणून त्याला बोटसुद्धा लावलं नाही. अभि, मग उद्या काय? शिंदे, ते वेळच ठरवेल. अभि, बरं निघूया? शिंदे, हो. अभि, आणि मग अभि आणि शिंदे निघाले. आता सध्या दोघांच्याही डोक्यात खूप प्रश्न होते आणि त्याची उत्तरे फक्त येणारी वेळच देणार होती. दोघेही पोलीस स्टेशन पोहोचले आणि पुन्हा एकदा प्लॅनचा अंतिम भाग सुरू. काहीही करून अभिला कोथडीत पोचवायचं, तर आदित्यला बाहेर काढायचं होतं. शिंदे आणि सरदारजीच्या वेशात अभि आत आले. काय शिंदे, मिळालं का या सरदारजीचं सामान? मल्हारने दोघांना आत आलेलं पाहून विचारलं. नाही ना साहेब, ही मुंबई आहे. इथे जाण्याचे रस्ते तर आहे, परत येण्याचे नाही. आता कुठं मिळणार सरदारजीचं सामान? शिंदे, जाऊ द्या सरदारजी, बसा. मल्हार. मग अभि हताश चेहऱ्याने मल्हारसमोर बसला. सरदारजी, काळजी करू नका, सामान काय घ्या परत. तसं काही महत्त्वाचं होतं का? मल्हार वातावरण हलकं ठेवण्यासाठी म्हणाला. नहीं जी, पर सामान था जी मेरा. अभि, कोई बात नहीं, आप चाय लीजिए. मल्हार. आणि मग मल्हारने मानेला आवाज दिला आणि चहा आणण्यासाठी पाठवलं. मनात नसतानाही माने चहा आणण्यासाठी गेली. आणि मग बाकीचे 2 हवालदार होते, त्यांना देखील राऊंड मारण्याच्या नावाखाली पोलीस स्टेशनमधून बाहेर पाठवलं. सगळे गेले तशी मल्हार पटकन उठला आणि अभिला म्हणाला, चला सर. तसं अभि पटकन उठला आणि दोघे धावतच कोथडीजवळ गेले. शिंदे बाहेर लक्ष ठेवून होते. अभि पटकन कोथडीत शिरला. आदित्य? अभिने आदित्यला आवाज दिला. अभि यार, तू आलास का? तुझं काम झालं का? आदित्यने भराभर विचारलं. माहीत नाही, उद्या कळेल, पण सध्या तरी तुझं काम झालं आहे. अभि, म्हणजे? आदित्य, तुझा आता अभिचा रोल संपला आहे, त्यामुळे तो निघ पटकन. अभि, अभि यार, पण तुझं काम? आदित्य, तू त्याची काळजी करू नकोस, सध्या मला तुझी काळजी आहे. तू पटकन निघ, नाहीतर तू फसला जाशील. अभि, पण. आदित्य, काही नाही, आवर पटकन. अभि जवळजवळ आदित्यवर ओरडला. तसं आदित्य लहान मुलासारखं तोंड केलं आणि मग दोघे पटकन आवरू लागले. काही वेळात दोघेही पुन्हा त्यांच्या आधीच्या अवतारात आले. अभिने कैद्यांचे कपडे घातले, तर आदित्यनं पुन्हा सरदारजीच्या वेश धारण केला. आणि मग पुन्हा एकदा अभि आणि आदित्यने गळाभेट केली आणि आदित्य आणि मल्हार पटकन बाहेर येऊन बसले. आणि त्यांना येऊन 2 क्षण झाले असतील तर माने चहा घेऊन आले. दोघांनी चहा घेतला आणि मग मल्हारने आदित्यला निरोप दिला. आदित्य तिथून निघाला आणि सरळ लपतछपत एका हॉटेल कर्मचारीच्या मदतीने हॉटेलमध्ये आला. त्याला स्वतःला देखील कायद्याच्या दृष्टीने वाचवायचं होतं. तो हॉटेलमध्ये आल्या आल्या त्याने पियाला कॉल केला. इकडे पिया हॉस्पिटलच्या रूममध्ये एरझाऱ्या घालत होती आणि बाकी सगळे तिला समजवण्याचा प्रयत्न करत होते, पण ती काही ऐकत नव्हती. पिया, अगं सगळं ठीक होईल, तू काळजी करू नकोस. सुलेखा मावशी. कसं सगळं ठीक होईल मावशी? जोपर्यंत मला काही कळत नाही तोपर्यंत मी काही शांत बसणार नाही. पिया. अगं पण अशा अवस्थेत बाळाला त्रास होईल. सुलेखा मावशी. काही नाही होणार आमच्या बाळाला. तो अभिमन्यू पाटील यांचा अंश आहे. जन्मतः तो एक फायटर आहे. येणारा प्रत्येक वादळ त्याच्यासाठी नवीन नाही. पिया. पण पिया, तुझ्या स्वतःला त्रास करून घेतलास तर अभिला हे आवडणार नाही. अपू. पण अपू सर. पिया अजून काही बोलणार इतक्यात तिचा फोन वाजला. आदित्यचा फोन. पिया. उचल पटकन. अपू. पिया. आदित्यचा फोन बघून पियाने फोन उचललं. हॅलो पिया. आदित्य. हां बोला आदित्य. पिया. कशा आहात तुम्ही आणि बाकी सगळं कसे आहेत? आदित्य. इथे सगळं ठीक आहे. तुम्ही कसे आहात? तिथे सगळं व्यवस्थित पार पडलं ना? पिया. हो, मी आताच हॉटेलवर आलो. कुणाला काही संशय आला नाही. आदित्य. थँक गॉड. पण आदित्य, तुम्ही अभिंना भेटलात ना? ते ठीक आहेत ना? आणि त्यांचं काम व्यवस्थित पार पडलं ना? पिया. मला अभि भेटला, पण त्याच्या कामाचं काय झालं मला माहीत नाही. मी त्याला विचारलं, पण तो फक्त एवढंच म्हणाला की सगळं उद्या कळेल म्हणून. आदित्य. उद्या काय कळेल? पियाने न समजून विचारलं. मलाही काही कल्पना नाही, पण अभि म्हणतोय तर आपल्याला वाट पाहायला हवी. आदित्य. ठीक आहे. पिया. बरं पिया, मला आता निघायला हवं.
तुम्ही सगळ्यांनी काळजी घ्या. आदित्य. आदित्य, तुम्हाला जायला हवं का? अजून काही दिवस थांबलात तर नाही चालणार का? इथे तुमची गरज पडली तर? पिया. नाही पिया, आता माझी गरज नाही पडणार. हा आदित्यचा प्लॅन आहे आणि त्याचा एकच डाव बास असतो समोरच्यासाठी. आणि तसाही अभिची केस कोर्टात सुरू होण्याआधीच मला जायला हवं, नाहीतर पुढे प्रॉब्लेम होऊ शकतो. आदित्य. ठीक आहे, जा तुम्ही. आणि थँक्यू सो मच. तुमची खूप मदत झाली आम्हाला. पिया. थँक्यू तर मी म्हणायला हवं. तुमच्यामुळे मला प्रेम काय असतं हे कळलं. आता मीही जाणार माझ्या खऱ्या प्रेमाच्या शोधात. आदित्य. तुमचं खरं प्रेम? पिया. हो, कधी काळी माझ्यावरही एका वेडीने प्रेम केले होते, पण मी समजू शकलो नाही. पण आजही तिचं प्रेम जर माझ्यावर असेल तर ती नक्की माझ्यासमोर येईल. आदित्य. नक्की येईल. तसंही खरं प्रेम जास्त वेळ आपल्या प्रेमापासून दूर राहू शकत नाही. पिया. खरं आहे तुमचं. बघू आता ती कधी माझ्यासमोर येईल ते. आदित्य. ती तुमच्या आयुष्यात आली की आम्हाला नक्की सांगा. पिया. हो, नक्की सांगेन. आता मला निघायला हवं. बाय. आदित्य. बाय. पिया. आणि मग पियाने फोन ठेवला. इकडे सगळे तिच्या बोलण्याची वाट पाहत होते. फोन ठेवल्यावर तिने सगळ्यांना तिचं आणि आदित्यचं बोलणं सांगितलं. आता सगळ्यांकडे वाट पाहण्याशिवाय काही पर्याय नव्हता. त्यानंतर सकाळी निशाने पियाला डिस्चार्ज दिला. घरी आत येताच पियाचा फोन वाजला. तिने पाहिलं तर मल्हारचा फोन होता. तसं तिने पटकन फोन उचलला. हॅलो, बोला मल्हार. मॅम, तिथे सगळे आहेत का? मल्हार. हो. पिया. पटकन फोन स्पीकरवर टाका. मल्हार. आणि मग पियाने फोन स्पीकरवर टाकला. हॅलो, मी काय बोलतोय ते सगळ्यांनी व्यवस्थित ऐका. आधी सगळ्यांनी न्यूज चॅनल लावा. तसं अनिशने पटकन टी व्ही ऑन केला आणि न्यूज लावल्या. आणि न्यूज पाहून पिया आणि निशा सोडून सगळेच खुश झाले. पिया आणि निशालाही आनंद झाला, पण आता काही वाईट व्हायला नको म्हणून भीतीही वाटत होती. कारण बातमीही तशीच होती. आजची हेडलाईन होती, मोठे उद्योगपती मेहता यांचे निधन. न्यूज कळली मल्हार. आता पुढे काय? अपू. तसं अनिशने पटकन टी व्ही बंद केला. आता आपल्या सगळ्यांना खूप काळजी घ्यावी लागणार आहे. मेहताचा मृत्यू कसा झाला हे जरी अजून समजले नाही तरी कुठे ना कुठे संशय आपल्यावर येतो. आपली चौकशी होईल. त्यामुळे सगळ्यांनी खूप काळजीपूर्वक वागायला हवं. आपल्या बोलण्यातून किंवा वागण्यातून कुठेतरी आपणही या सगळ्यात सामील होतो हे वाटायला नको. मल्हार. बरं मल्हार, तुम्ही आमची काळजी करू नका. आम्ही इथे सगळं बघतो. तुम्ही तिथे अभि आणि तुमची काळजी घ्या. अपू. आणि हो सर, आता उद्या कोर्टात केस लढायची आहे तुम्हाला, त्यामुळे तुम्ही तयारी करा. काय करायचं आहे तुम्हाला माहीत आहे. मल्हार. हो, माझी तयारी झाली आहे. तिकडे तुम्ही तुमची तयारी करा. अपू. हो, बाय. उद्या कोर्टात भेटू. मल्हार. बाय. अपू. एकदाचा अभिचा प्लॅन पूर्ण झाला, पण तो सक्सेस कसा आणि किती होईल हे तर वेळच सांगेल. सगळ्यांनी खूप मेहनत घेतली आहे, त्यामुळे सगळेच टेन्शनमध्ये आहेत. मेहताच्या मरणाचा अभिला फायदा होणार आहे की उलट नुकसान हे अजून काही कळत नाही. पण देवाजवळ एकच प्रार्थना, सगळं ठीक हो. आपले अभि आणि पिया पुन्हा एकत्र येऊ दे. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी ऑलवर सेट करायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.